हाय, गुड मॉर्निंग। तर महाबळेश्वरमधली आमची आजची आहे, आजचा आमचा दिवस आहे तिसरा आणि उद्या आमचं चेकआउट आहे। तर काल जास्त काही साईट सीन वगैरे करता नाही आलं, खूप धुकं आणि पाऊस पण होता। तर आता बघा तुम्ही मागे माझ्या म्हणजे नदी दिसते आणि सगळं मोकळं झालंय, धुकं थोडं कमी झालंय आणि आता उठलोय, फ्रेश झालोय। आता ब्रेकफास्ट करून आम्ही थोडीशी भटकंती करणार आहोत। म्हणजे नेहमीचे जे पॉइंट आहेत ते यावेळेस नाही करणार आहोत। तर आम्हाला इथला वॉटरफॉल वगैरे बघायचं आणि मंदिरात जायचे, महाबळेश्वर मंदिर। तर आज जसं जमेल तसं थोडं मी दाखवेन या व्हिडिओमध्ये, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। आता रूममध्येच ब्रेकफास्ट ऑर्डर केलेली आहे आणि उपमा, सांबार आणि इडली, चटणी। तर आता बाल्कनीत बसून आम्ही ब्रेकफास्ट करतो, कारण की मुलं अजून झोपलेलीच आहेत। त्यामुळे आम्ही रेस्टॉरंटमध्ये नाही गेलो, तर रूममध्येच मागवलेलं आहे। आम्ही आता आलोय महाबळेश्वर टेम्पलला। तर पूर्ण महाबळेश्वरमध्ये जेवढी गर्दी बघितली नाही, तर इथे बऱ्यापैकी गर्दी आहे आणि पाऊस रिमझिम सुरूच आहे, फुल धुकं आहे। आता बघूया दर्शनाला किती वेळ लागतोय ते। मंदिरात बऱ्यापैकी गर्दी आहे आणि फुल थंडी, पाऊस पण पडतोय आणि कसं ती सध्या सगळे पॉइंट्स म्हणजे लोक जात नाहीत ना, पाऊस आहे त्यामुळे, म्हणून बहुतेक मंदिरामध्ये गर्दी आहे। आम्ही आता आलोय पंचगंगा मंदिर येथे। हे 5 नद्यांचं पाणी मिळून येते इथे। सरस्वती नदी, गायत्री आणि सावित्री, कोयना आणि वेण्णा, आणि ह्या 5 नद्यांचं पाणी हे बघा इथून येतं एकत्र। नीरा थांब। कोणतरी पडणार आहे। आम्ही आता चाललोय, एक आम्हाला मंदिराच्या मागून ना रस्ता दिसलाय, तर तिथे आम्ही विचारलं की हा कुठे जातोय आणि वर पायऱ्या आहेत। तर आम्ही चाललोय तिथे, मारुतीचं मंदिर आहे, पण चुकलो, बहुतेक चुकलो, चुकीच्या रस्त्याने गेलो। ह्याला लागूनच एक रस्ता आहे दुसरा, तिथून जायचं होतं। आता पुन्हा चाललोय परत, इथून वाट आहे, आम्ही तिकडून गेलेलो। बघूया आता बरोबर पोचतोय का। एवढ्या वेळा महाबळेश्वरला आलो, पण पहिल्यांदाच हे एक्सप्लोर करतोय। आहे का? बहुतेक आम्ही आता पुन्हा चुकलोय, म्हणजे मंदिर इकडे दिसतंय आणि त्याच्या पायऱ्या पण तिथूनच कुठून तरी सुरुवात होतीये, पण चढायचं कुठून हे समजत नाहीये। परत जावं लागेल बहुतेक खाली, कारण की कसे ते हा आहे का। आता एक दादा भेटले, त्यांनी आम्हाला सांगितलं की इथून असं असं जावा, पायवाट आहे। बापरे, आमचे बाबा तिकडून वरून कुठून तरी गेले आणि आम्ही तिघे इथून चाललोय। ए दोघं सांभाळून या रे। हे बघा आलो आलो, काय ना शनिवार आहे आणि नेमकं योगायोगाने आम्हाला इथे मारुतीचं मंदिर दिसलं। आम्ही सहज फिरत फिरत आलेलो मागे मंदिराच्या काय बघायला। तर हे मंदिर आहे जे पंचगंगा मंदिर, 5 नद्यांचं पाणी इथून खालून जातो आणि हे वर मारुतीचं मंदिर आहे। तर म्हटलं शनिवार पण आहे, तर चला जाऊया। हे पायऱ्या चिकट आहे, तर नीट उतरा, चला चला। तर फायनली आम्ही देऊळ शोधून काढलेलं आहे मारुतीरायाचं, आणि आज बहुतेक आमच्या नशिबात होतंच, म्हणून
हे असं शोधत शोधत का होईना आम्ही आलोय. आणि हे समोरचं दृश्य बघा, जबरदस्त. चला, माझ्या मते इथे गाववाल्यांनाच हे मंदिर माहीत असेल, एवढं आतमध्ये कोण येत नसेल बघायला. बंद आहे का रे? मनोजं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ते पण मीराचे हे बघा सुरू झाले. तिचं बिस्किटचा पॅकेट घेतलाय आणि कुत्र्यांना देते. पटापट दे, चल. दे खाली ठेव. आम्ही आता चाललोय कृष्णाई मंदिरात. जवळच आहे इथे, 2-3 मिनिटावर. चला. पुरातन मंदिर आहे हे आणि बऱ्याच जणांना असं आतमध्ये हे माहीत पण नसेल. म्हणजे आम्हालाच सुरुवातीला हे आम्ही यायचो ना तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं की इथे आतमध्ये हे मंदिर आहे. पण मागे काही वर्षांपूर्वी आम्हाला समजलं की इकडे पण एक मंदिर आहे. मग तेव्हापासून आम्ही इकडे यायला सुरुवात केली. अगदी महाबळेश्वर मंदिर आहे ना, ते आपण पंचगंगा मंदिर वगैरे बघितलं ना, तिथूनच जवळच आहे 5 मिनिटावर. मस्त. हे समोर मंदिर आहे. हे मीरच लांबून आणि व्ह्यू. हे बघा, इथे या होलातून बघितलं ना की समोर मंदिरातलं शिवलिंग दिसतं. हा, हो दिसतं, बघ जा.